नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंके आपलं स्वागत करतो CS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. आपण पोलीस भरती 2024 साठी एक सिरीज चालू करत आहोत. त्या सिरीजमध्ये जवळपास आपण 10,000 प्रश्नांचा तुमचा सराव करून घेणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा मिळणार आहे. पण आपण याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट अशी करणार आहोत, तुम्हाला मी आदल्या दिवशी 50 प्रश्नांची PDF सकाळसाठी आणि 50 प्रश्न संध्याकाळी अशा पद्धतीने मी देणार आहे. त्यात तुम्हाला 50 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्या PDF मधून 50 प्रश्न सोडवल्यानंतर त्याची जी काही एक्सप्लेनेशन असणार आहे ते आपल्या YouTube चॅनलला तुम्हाला मिळून जाणार आहे. आता ही 50 प्रश्नांची PDF तुम्हाला कुठं मिळेल, तर ती मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. तर टेलिग्राम चॅनलचं नाव असणार आहे CS एज्युकेशन टेस्ट. ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. तिथं तुम्हाला एक PDF टाकली जाईल. ती PDF तुम्ही सोडवायची आहे पूर्ण. ती सोडवल्यानंतर तुम्हाला त्याच्या 1 तासानंतर लगेच तुम्हाला व्हिडिओ टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळून जाणार आहे. आणि त्या टेस्टमधले जेवढे प्रश्न असतील त्याचं जे काही स्पष्टीकरण असेल, एकदम डिटेल ॲनालिसिस, ते आपण ह्या सिरीजमधनं पाहणार आहोत. आणि ही जी टेस्ट असणार आहे सकाळी 8 वाजेला असणार आहे. सकाळी 8 वाजता टेलिग्रामला टाकली जाईल. त्याच्यानंतर 9 वाजेला याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळेल. आणि दुसरी टेस्ट म्हणजे 50 मार्काची दुसरी टेस्ट तुम्हाला संध्याकाळी 4 वाजेला टेलिग्राम चॅनलला टाकली जाईल आणि 5 वाजता त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे ॲनालिसिस तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण ही जी काही 10,000 प्रश्नांची जी काही सिरीज असणार आहे ती आपण चालवणार आहोत. दररोज तुम्हाला किमान 100 प्रश्न मिळणार आहेत. अशा पद्धतीने 10,000 प्रश्न तुमचे म्हणजे जवळपास तुमचा जो काही पेपर येणार आहे पोलीस भरतीचा त्याच्यामध्ये जवळपास 90% प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेतनं असणार आहेत. तर मग जे कोणी नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि अजून तुमचे काही मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करायची आहे, जेणेकरून त्यांनाही या सिरीजचा आणि फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळं कोणालाही 1 रुपया देण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही नोटिफिकेशन असतील, मी ज्या वेळेस तुम्हाला व्हिडिओज टाकत जाईल किंवा टेलिग्रामला टेस्ट टाकत जाईल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील. बरोबर. तर मग चला आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आणि ज्यांना काही डॉक्युमेंटची अडचण असेल पोलीस भरतीचे फॉर्म भरत असताना तर त्यांच्यासाठी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देऊन देईल, तिथं जाऊन तुम्ही तो पाहू शकता. तर मग चला आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न होता आपला, महाराष्ट्र राज्यात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्र राज्यात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर ते आहेत 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती प्रशासकीय विभाग आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद. 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 2 नंबरचा येतो नाशिक. नाशिक. 3 नंबर येतो पुणे. पुणे. 4 नंबरला येतो नागपूर. 5 नंबरला येतो अमरावती. अमरावती. आणि 6 नंबरला येतो तुमचा कोकण. कोकणमध्ये कोणता येतो? मुंबई. बरोबर, मुंबई. अशा पद्धतीने आपले हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. आणि हे 6 प्रशासकीय विभाग ज्या क्रमाने लावले आहेत ते क्रम म्हणजे भौगोलिक दृष्ट्या तुमचे 6 प्रशासकीय विभागाचा हा क्रम असणार आहे. सर्वात मोठा औरंगाबाद असणार आहे भौगोलिक दृष्ट्या, त्यानंतर नाशिक येतो, त्यानंतर पुणे येतो, त्यानंतर नागपूर, अमरावती आणि मग कोकण, मुंबई हा प्रशासकीय विभाग येतो. तर अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि ते भौगोलिक दृष्ट्या या पद्धतीने असणार आहेत 6. तर मग पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न असणार आहे 2 नंबरचा, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? तर किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? तर त्या आहेत 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत. एकूण 7 जिल्हे. आता ते 7 जिल्हे कोणते असणार आहेत? तर पहिला असणार आहे नांदेड. नांदेड. 2 नंबरचा असणार आहे लातूर. लातूर. त्यानंतर उस्मानाबाद. सोलापूर. सोलापूर. सांगली. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग.
अशा पद्धतीने 7 जिल्ह्यांच्या सीमा ह्या कर्नाटक राज्यास लागून आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न होमवर्क म्हणून देतो. मध्य प्रदेश ह्या राज्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत आणि ते जिल्ह्यांची नावं काय आहेत ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न असणार आहे 3 नंबरचा. भारतात राष्ट्रीय आणीबाणी कोण जाहीर करू शकतात? तर भारतात राष्ट्रीय आणीबाणी कोण जाहीर करतात? तर ते आहेत ऑप्शन नंबर 4 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारतात आणीबाणी जाहीर करत असतात. आता ही भारतात राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार केली जाते? तर कलम 352. कलम 352 नुसार भारतात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते. कलम 352 नुसार काय म्हटलं आहे? युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यामुळे ही आणीबाणी लागू केली जाते कलम 52 नुसार. त्यानंतर कलम 56 ज्याच्याने की कोणती आणीबाणी जाहीर केली जाते? तर कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते कलम 356 नुसार. त्याच्यानंतर येते कलम 360. कलम 360 नुसार येते वित्तीय आणीबाणी. कलम 360 नुसार येते वित्तीय किंवा आर्थिक आणीबाणी. अशा पद्धतीने कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट आणि कलम 360 नुसार वित्तीय आणीबाणी. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? तर महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? तर ते ऑप्शन नंबर 4 3,07,713 चौरस किलोमीटर. 3,07,713 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र आहे. सगळ्यात मोठे भारतातलं सर्वात मोठं राज्य कोणतं आहे भौगोलिक क्षेत्राच्या बाबतीत? तर ते आहे राजस्थान. राजस्थान आहे. राजस्थानचे जे काही भौगोलिक क्षेत्र आहे ते किती आहे? तर राजस्थानचं भौगोलिक क्षेत्र आहे 3,42,239 चौरस किलोमीटर. 3,42,239 चौरस किलोमीटर हे किती राजस्थानचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे. हे आहे 1 नंबरला राजस्थान. त्याच्यानंतर येतं मध्य प्रदेश. मध्य प्रदेशचं भौगोलिक क्षेत्रफळ आहे 3,08,313 चौरस किलोमीटर. हे आहे मध्य प्रदेश. आणि मग आपला महाराष्ट्र 3 नंबरला लागतो भारतामध्ये आणि तो आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्र 3 नंबरला लागतो आपण महाराष्ट्र. राजस्थान आहे 1 नंबरला, मध्य प्रदेश आहे 2 नंबरला आणि महाराष्ट्र आहे 3 नंबरला. बरोबर. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न होता महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? आता इथं प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचं आहे. इथं काय म्हटलं त्यांनी कन्फ्यूज काय केलेलं आहे? महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते ते विचारलेलं आहे. कितवं? दुसरं. आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही, फक्त असं वाचून चाललं जातो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? मग आपलं कळसुबाई आहे. आपण ते टिक करून चालले जातो. पण इथे विचारलेलं काय आपल्याला? दुसरे शिखर विचारलेले आहे. तर दुसरे शिखर आहे साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे. आता मग आपण पाहू कळसुबाई सर्वात मोठं आहे. मग कळसुबाईची उंची किती आहे? तर ती आहे 1646 मीटर. बरोबर. 1646 मीटर ही कळसुबाईची उंची असणार आहे. ते कळसुबाई हे जे काही शिखर आहे ते कुठे आहे? अहमदनगरमध्ये. बरोबर. अहमदनगरमध्ये कळसुबाई हे शिखर आहे. त्यानंतर 2 नंबरला येतं तुमचं साल्हेर. बरोबर. जे काही प्रश्नामध्ये दिलेलं आहे विचारलेलं आहे ते आहे साल्हेर. साल्हेरची उंची किती येते? 1567 मीटर. बरोबर. 1567 मीटर येते. आणि साल्हेर हे जे काही शिखर आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला येतं महाबळेश्वर. महाबळेश्वरची जी काही उंची आहे असणार आहे ती काय आहे? 1438 मीटर. 1438 मीटर ही महाबळेश्वरची उंची असणार आहे. आणि महाबळेश्वर हे जे काही शिखर आहे ते आता साताऱ्यामध्ये येतं. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगडची उंची येते 1424 मीटर आणि हे येतं अहमदनगरमध्ये. कशात येतं हे? अहमदनगरमध्ये.
त्याच्यानंतर येतं सप्तशृंगी. सप्तशृंगी बरोबर. सप्तशृंगी याची उंची किती येते? 1416 मीटर बरोबर. 1416 मीटर. आणि हे सुद्धा येतं नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर येतं तोरणा. तोरणाची उंची किती आहे? तर तोरणाची उंची आहे 1404 मीटर. पुणे या जिल्ह्यात तोरणा हे शिखर येतं बरोबर. अशा पद्धतीने आपण जवळपास 6 शिखरांच्या उंच्या आणि त्यांचे जिल्हे पाहिलेले आहेत. तर त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचंय की कोणत्या किती नंबरला कोणतं येतं. तर सिक्वेन्स तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये उतरून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिली वंदे भारत ट्रेन चालक कोण? तर देशातील पहिली वंदे भारत ट्रेन चालक कोण होती? तर ती होती सुरेखा यादव. ऑप्शन नंबर 2 सुरेखा यादव या देशातील पहिल्या वंदे भारत ट्रेन चालक होत्या बरोबर. त्याच्यानंतर शिवांगी सिंग. आपण ऑप्शन वाईज डिटेल अनालिसिस घेतोय. तर शिवांगी सिंग ह्या कोण होत्या? नौदलाची पहिली महिला पायलट होती. शिवांगी सिंग काय होती? नौदलाची पहिली महिला पायलट होती. त्याच्यानंतर डॉक्टर अलका मित्तल. डॉक्टर अलका मित्तल ह्या ONGC च्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. ONGC च्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. पुढचा 7 नंबरचा प्रश्न असणार आहे, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून टिंबटिंब नदी वाहते. तर महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते? तर ती वाहते नर्मदा. नर्मदा नदी ही महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहते. वायव्य सीमेवरून ती कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ती वाहते नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातून ती नर्मदा नदी वाहते. आणि नंदुरबार जिल्ह्यातून किती किलोमीटर वाहते ती? तर 54 किलोमीटरचं ती क्षेत्र व्यापते. 54 किलोमीटर ती वाहते. आणि कोणत्या कोणत्या तालुक्यातून वाहते ती? अक्कलकुवा आणि धडगाव. अक्कलकुवा आणि धडगाव या तालुक्यातनं नंदुरबार जिल्ह्यातनं वाहत असते ती वायव्य सीमेवरून, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून. नर्मदेचा उगम कुठं झालेला आहे? तर तो अमरकंटक मध्ये मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. त्या अगोदर आपण गोदावरी, पूर्णा, प्राणिता या तिघ जे काही नद्या आहेत त्यांचे जे काही उगम स्थळ आहेत तर त्यांचं मला कमेंट्स मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात होणार आहेत? तर महाराष्ट्राच्या जे काही निवडणुका असणार आहेत तर त्या किती टप्प्यात होणार आहेत ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. तर त्या होणार आहेत ऑप्शन नंबर 4 5 टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुका या 5 टप्प्यामध्ये होणार आहेत. आणि देशाच्या लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यांमध्ये होणार आहेत? तर त्या 7 टप्प्यात होणार आहे. किती? 7 टप्प्यामध्ये देशाच्या निवडणुका होणार आहेत. देशाच्या लोकसभेच्या निवडणुका आणि महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुका या 5 टप्प्यात होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ते आहेत राजीव कुमार. राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि ही जी काही 18वी लोकसभा आहे बरोबर. हाही प्रश्न विचारला जातो की कितवी लोकसभा च्या निवडणुका या घेतल्या जात आहेत? तर ती आहे 18वी लोकसभा निवडणूक आहे बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. पुढचा 9 नंबरचा प्रश्न होता, मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि टिंबटिंब यांच्यातील दुवा आहे. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि टिंबटिंब यांच्यातील दुवा आहे. तर तो आहे मंत्री परिषद. मंत्री परिषद आणि राज्यपाल यांच्यातील दुवा कोण आहे? मुख्यमंत्री आहे बरोबर. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि मंत्री परिषद यांच्यातील दुवा आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. पुढचा प्रश्न होता 10 नंबरचा, लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे? तर ते आहे खाऱ्या पाणी आहे. ऑप्शन नंबर 2 खारे पाणी बरोबर. लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे? तर खारे आहे बरोबर. आता लोणार सरोवराचा जो काही भाग आहे तो कोणत्या जिल्ह्यात येतो? तर तो येतो बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर आहे. ते कोणत्या? खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. 11 नंबरचा प्रश्न होता, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार टिंबटिंब ते तिंबटिंब आहे. तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार काय आहे? तर तो आहे 72°36' ते 80°54' एवढा रेखावृत्तीय विस्तार हा महाराष्ट्राचा आहे.
महाराष्ट्राचा जेव्हा आपण जॉग्राफीचा अभ्यास करणार आहोत तर त्यावेळेस आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार पाहणार आहोत, महाराष्ट्राची लांबी पाहणार आहोत, महाराष्ट्र कोणत्या आकाराचा आहे ते पाहणार आहोत, त्याच्यानंतर अक्षवृत्तीय विस्तार पाहणार आहोत, महाराष्ट्राचं पूर्वेकडचं टोक कोणतं आहे, सर्व सर्व जे काही गोष्टी असतात जॉग्राफीमध्ये त्या सर्व आपण इथं पाहणार आहोत जॉग्राफीच्या लेक्चरमध्ये. 12 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर ते होते ऑप्शन नंबर 2 बी.एन. राव. बी.एन. राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते. पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता आणि हा उद्दिष्टांचा ठराव त्यांनी 13 डिसेंबरला मांडला होता. 13 डिसेंबर 1946 ला तो उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आलेला होता. त्याच्यानंतर डॉक्टर बी.आर. आंबेडकर हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष. मसुदा समितीचे ते काय होते? अध्यक्ष होते डॉक्टर बी.आर. आंबेडकर. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीचे अध्यक्ष बरोबर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बी.आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? बी.एन. राव. आणि पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. तो मांडला होता 13 डिसेंबर 1946 ला. बरोबर. पुढचा पाहणार आहोत प्रश्न आपण 13 नंबरचा. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले होते? तर ते झाले होते 9 डिसेंबर 1946 ला. घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 ला झाले आणि त्याचे जे काही अध्यक्ष होते 9 डिसेंबरला, तात्पुरता अध्यक्ष म्हणायचं त्यांना, कारण की 11 डिसेंबरला घटना समितीचे जे काही अध्यक्ष होते घटना समितीचे अध्यक्ष हे 11 डिसेंबरला झाले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्या अगोदर 9 डिसेंबरला जी काही बैठक झाली होती त्याच्यामध्ये तात्पुरता अध्यक्ष होते घटना समितीचे सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरता अध्यक्ष होते. त्याच्यानंतर सच्चिदानंद सिन्हांची आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी दुपारनंतर उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांना निवडले होते. फ्रँक अँथोनी हे दुपारपासून उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते घटना समितीचे. बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. पुढचा प्रश्न होता, आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? तर आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ती आहे दिसपूर. अशा पद्धतीचे जे काही प्रश्न असतात, आसाम राज्याची राजधानी, जे काही देश राजधानी, राज्य राजधानी, तर आणि त्यानंतर प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री असणार आहे, राज्यपाल असणार आहेत, ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या तुम्हाला आवर्जून पेपरला विचारल्या गेलेल्या असतात. जवळपास 1-1 मार्काला किंवा 2-2 मार्काला ते विचारले जातात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न असतोच. राजधानीवर असतो किंवा मुख्यमंत्रीवर असतो किंवा राज्यपालावर असतो. त्याच्यामुळे हे सर्व तुमचं पाठ असलं पाहिजे. आता आसाम राज्याची राजधानी कोणती घेतली आपण? दिसपूर आहे आसाम राज्याची राजधानी. आगरतळा ही राजधानी कोणत्या राज्याची आहे मग? त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे? आगरतळा. त्याच्यानंतर कोहिमा या राज्याची कोणत्या राज्याची राजधानी आहे? नागालँडची राजधानी कोहिमा आहे. आणि इम्फाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ती आहे मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ आहे. आसामची राजधानी काय आहे? दिसपूर. त्रिपुराची राजधानी आहे आगरतळा. नागालँडची राजधानी कोहिमा आणि मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. 15वा प्रश्न होता, धोलविरा हडप्पा कालीन गाव कोणत्या राज्यात आहे? तर धोलविरा हडप्पा कालीन गाव कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 3 गुजरात या राज्यात धोलविरा हडप्पा कालीन गाव आहे. 16 नंबरचा इथून आपण आता मराठीकडे वळत आहोत. मराठीचे प्रश्न घेतलेले आहेत 16 पासून. मराठीमध्ये तुम्हाला तसं जास्त एक्सप्लेनेशन मिळणार नाही, पण मराठीमध्ये आपण काय करणार आहोत, तर आपण मराठीची सुद्धा एक सिरीज चालू करणार आहोत. एखादे फॅकल्टी जे काही त्या मराठीमध्ये जे काही तज्ज्ञ असतील त्यांना आपण बोलवून आपल्या यूट्यूब चॅनलला त्यांना लेक्चर घेण्यास सांगणार आहोत. तर त्या पद्धतीने एक सिरीज आपण त्यांच्याकडून तयार करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडं वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे. तर मग 16 नंबरचा प्रश्न असणार आहे, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो?
तर मराठी भाषा गौरव दिन कधी असतो, तर तो असतो 27 फेब्रुवारीला. ऑप्शन नंबर 3 27 फेब्रुवारीला. 17 नंबरचा प्रश्न होता, मराठी भाषेचे लेखन टिंबटिंब या लिपीत करतात. तर मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात, देवनागरी या लिपीत करत असतात. मराठी भाषेचे लेखन देवनागरी लिपीत करतात. 18 नंबरचा प्रश्न होता, तारे तोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. तारे तोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. तर त्याचा अर्थ होता ऑप्शन नंबर 2 वेड्यासारखे बोलणे. वेड्यासारखे बोलणे. तारे तोडणे म्हणजे काय, वेड्यासारखे बोलणे. 19 नंबरचा प्रश्न होता, जीव भांड्यात पडणे. वाक्यप्रचार आहे जीव भांड्यात पडणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा होता तुम्हाला. तर त्याचा अर्थ होता काळजी दूर होणे. काळजी दूर होणे. 20 नंबरचा प्रश्न होता, कन्या या शब्दासाठी समानार्थी योग्य शब्द कोणता. तर कन्या या शब्दासाठी समानार्थी योग्य शब्द असणार आहे तनया. ऑप्शन नंबर 2 तनया हे कन्याचे समानार्थी शब्द आहे. आता कन्याचे अजून बरेचसे शब्द आहेत समानार्थी. त्यात येतं मुलगी, मुलगी. नंतर येतो तुमचा आत्मजा, आत्मजा. नंतर येते तनुजा, तनुजा. नंतर येते दुहिता. नंतर येते पुत्री. नंतर येते नंदिनी, नंदिनी. अशा पद्धतीने कन्या या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. बरोबर, लिहून घ्यायचे आहेत. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही लिहू शकतात. पुढचा प्रश्न आहे, अनल या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. तर अनल या शब्दाला समानार्थी शब्द आहे वन्ही. ऑप्शन नंबर 1 वन्ही. वन्ही हा समानार्थी शब्द आहे. अजून कोणते कोणते समानार्थी शब्द आहेत बरं का अनलला, तर ते आहे विस्तव, विस्तव, पावक, पावक, अग्नी, अग्नी आणि वैश्वानर, वैश्वानर. बरोबर, अशा पद्धतीचे अनलला हे विरुद्धार्थी शब्द सॉरी समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न होता 22 नंबरचा प्रश्न होता, सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द, सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे, तर तो आहे सविता. अजून कोणते कोणते आहेत बरं, भरपूर शब्द आहेत सूर्याला समानार्थी शब्द. त्याच्यात मी फक्त बोलून दाखवतो, ते तुम्ही ऐकायचे आणि लिहत चालायचं आहे. सविता, मित्र, रवी, आदित्य, भानू, भास्कर, चंडाशू, अर्क, दिनकर, दिनमणी, प्रभाकर, दिवाकर, अंबरीश. ह्या पद्धतीचे इत्यादी सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. पुढचा प्रश्न होता 23 नंबरचा, लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे. तर लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर 3 माहीम भट यांनी लिहिलेला आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे, तर माहीम भट यांनी लिहिला आहे. श्री ज्ञानदेवांनी काय लिहिलेले आहे, तर ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. ज्ञानदेवांनी काय लिहिली, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. आणि मुकुंदराज यांनी काय लिहिले आहे, विवेक सिंधू, विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि संत तुकारामांनी अभंग लिहिलेले आहे, अभंग. बरोबर, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 24 नंबरचा प्रश्न होता, वाट या शब्दाचे अनेक वचन करा. वाट या शब्दाचे अनेक वचन करायचे आहे. तर वाट या शब्दाचं अनेक वचन असणार आहे वाटा. ऑप्शन नंबर 1 वाटा. 25 नंबरचा प्रश्न होता, च छ, च छ ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत. च छ ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत, तर ते आहेत कठोर व्यंजने आहेत. ऑप्शन नंबर 4 कठोर व्यंजने आहेत च छ. बरोबर. पुढचा प्रश्न होता, श श स यांना टिंबटिंब म्हणतात. श स स यांना टिंबटिंब म्हणतात. यांना काय म्हणतात, उष्ण वर्ण, उष्ण वर्ण असे म्हणतात. श श स यांना काय म्हणतात, उष्ण वर्ण. पुढचा प्रश्न होता 27 नंबरचा, य र ल व हे टिंबटिंब आहेत. य र ल व हे टिंबटिंब आहेत. तर ते काय आहेत, अर्धस्वर आहेत. ऑप्शन नंबर 1 अर्धस्वर आहेत. य र ल व हे अर्धस्वर आहेत.
पुढचा प्रश्न होता 28 नंबरचा, आवक विरुद्ध अर्थी शब्द सांगा. आवकचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर आवकचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे, कोणता येणार आहे? जावक. ऑप्शन नंबर 3 जावक हा आवकचा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रगतीचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर प्रगतीचा विरुद्धार्थी शब्द आहे अधोगती. ऑप्शन नंबर 1 अधोगती हा प्रगतीचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा येतो 30 नंबरचा प्रश्न, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर आमंत्रितचा जो काही विरुद्धार्थी शब्द असणार आहे तो आहे अनाहूत. ऑप्शन नंबर 1 2 अनाहूत हे आमंत्रितचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे. 31 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला. हा जो प्रश्न आहे तो आता गणितावर प्रश्न होता, स्टार्ट होत आहे. तर याच्यामध्ये आता तुम्हाला एक पदावली देण्यात आलेली आहे, तर ती पदावली कशी सोडवावी हे तुम्हाला मी थोडक्यात एक सांगणार आहे, थोडी ट्रिक. तर तेवढी मी तुम्हाला सांगतो. पदावली सोडवताना आपल्याला एक फॉर्म्युलाच म्हणू त्याला, फॉर्म्युला आपल्याला लक्षात असला पाहिजे, एक वाक्य लक्षात असला पाहिजे, एक शब्द लक्षात असला पाहिजे, तो म्हणजे कंचे भागू बेव. मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला. कंचे भागू बे व या फॉर्म्युलेनुसार तुम्हाला पदावली सोडवायची असते. आता कंचे म्हणजे क म्हणजे काय? कंस. चे चे. भा म्हणजे काय? भागाकार. गु म्हणजे काय? गुणाकार. बे म्हणजे काय? बेरीज. आणि व म्हणजे काय? वजाबाकी. या सिक्वेन्सने तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. कंचे भागू बेवनुसार आपल्याला हे गणित सोडायचं आहे. तर याच्यात आता आपण पाहू गणित सोडवताना काय काय करायचं आहे. 2 मिनिटं मी एवढं करून घेतो रिमूव्ह. आणि जे कोणी आता नवीन विद्यार्थी असतील ना, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. बाजूमध्ये त्यांचं बेल आयकॉन असेल, ब्लॅक कलर मध्ये त्याला करायचं आहे. कारण की तुम्हाला जे काही इतर व्हिडिओज असतील ना, त्याचे सुद्धा लिंक तुम्हाला इथं मिळून जातील, नोटिफिकेशन मिळत जातील. आता भागाकार ही पदावली सोडवताना काय करायचं, सर्वात पहिले कंस पाहायचा. याच्यात जर कंस नसणार त्याच्यानंतर मग भागाकार पाहायचा. आता भागाकार कुठे आहे? तर भागाकार हा आहे. मग 7 आणि 21 ला भाग द्यायचा आहे. 7 त्रिक 21 3. म्हणजे आपण आता पदावली अशी 21 गुणिले 5 प्लस हे भागाकार सोडवायचा पहिले. भागाकार सोडवला म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे 3 याचं उत्तर येतं आणि हे -21 बरोबर. त्याच्यानंतर भागाकारानंतर गुणाकार पाहायचा. गुणाकार कुठं असेल तर सोडवायचा. आता गुणाकार इथं आहे म्हणजे 5 1 5 5 दुने 10 म्हणजे 105 प्लस 3 -21 बरोबर. 105 प्लस 3 -21. मग 105 मध्ये बेरीज करायची. त्यानंतर 105 प्लस 3 हे झाले 108. किती झाले? 108 मायनस 21. 108 मायनस 21. 108 मधनं 21 गेले, किती झाले? हे 8तनं 1 गेला 7, 10तनं 2 गेले 8. हे उत्तर आलं 87. ऑप्शन मध्ये दिसतंय का तुम्हाला 87? हो. तर मग ऑप्शन मध्ये आहे 87 उत्तर. मग आपण कशा पद्धतीने पदावली सोडली? कंचे भागू बेवनुसार ही पदावली सोडली. तशाच पद्धतीने पुढचा पण प्रश्न आहे. तर मग चला आपण आता जी काही पदावली अगोदर 31व्या प्रश्नामध्ये आपण सोडवलेली आहे, त्याच पद्धतीने 32 प्रश्नामध्ये सोडवणार आहोत. आता याच्यामध्ये काय आहे, कंस तुम्हाला दिसत असतील, भरपूर असे कंस आहेत त्याच्यामध्ये. हा एक कंस आहे, 1 2 3 बरोबर. तर जो कोणी मधला कंस असेल ना तो पहिले सोडवायचा. सर्वात मधला कंस कोणता आहे? तर हा आहे. सर्वात मधला कंस कोणता आहे? हा. 95 मायनस 113 बरोबर. आता 95 मधनं 113 तर जाणार नाही, पण मग 113 95 काढले आपण. आता लहान मुलासारखं तुम्हाला समजवतोय. 113 मायनस 95 बरोबर. 13तनं 5 गेले किती राहतील? 8. आणि 10तनं 9 गेले म्हणजे किती राहतील? 1. हाला 18. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या कोणती? मायनस. मायनसचं चिन्ह याला येईल बरोबर. आता आपण इथं खाली लिहून घेऊ पूर्ण पदावली. 18 प्लस कंस 26 मायनस ब्रॅकेटमध्ये 36 प्लस परत ब्रॅकेट करू. ब्रॅकेट का केला आपण? ह्या दोघांचा जो काही वजाबाकी झाली त्याच्यातनं उत्तर काय आलंय? -18 उत्तर आलेलं आहे बरोबर.
हा ब्रॅकेट ब्रॅकेट कंप्लीट, बरोबर. अशा पद्धतीने एक तयार झालं. त्याच्यानंतर मग पाहायचं परत जो मधला ब्रॅकेट असेल ना तो सोडवायचा, बरोबर. आता हा ब्रॅकेट आपण सोडवू. आता इथं काय आहे, इकडं प्लस आहे इकडं मायनस आहे. मग प्लस मायनस काय होतं, तर मायनस होतं. म्हणजे मग 36 मधनं 18 गेले तर किती उरतील, 18 उत्तर येईल, बरोबर. 18 मायनस 26 हा ब्रॅकेट कंस आहे अपूर्ण, हा प्लस 18, बरोबर. 26 मधनं, आता 26 मधनं 18 जर गेले, 26 मधनं 18 गेले, 26 मधनं 18 गेले, किती राहिले, तर ते राहिले 8. किती राहिले, 8. मग 18 प्लस 8, 18 प्लस 8 किती झाले, मग याच्यात झाले 26. ऑप्शन मध्ये उत्तर दिसतंय का, 18 प्लस 8 26. हो, ऑप्शन नंबर पहिलं याचं बरोबर उत्तर असणार आहे, बरोबर. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे स्क्वेअर. आता 45चा स्क्वेअर कसा काढावा, ज्याच्या एकक स्थानी 5 ही संख्या असेल तर त्या संख्येचा स्क्वेअर काढणं मी तुम्हाला आता एकदम शॉर्ट ट्रिक्स देतो. शॉर्ट ट्रिक्स कशी असणार आहेत, आता हा 45चा वर्ग आहे, 45चा वर्ग काढायचा आहे. मग काय करायचं, जी संख्या असेल त्याच्या एकक स्थानी 5 असेल, 5चा जो काही वर्ग असतो 25, 5चा वर्ग काय येतो 25, आणि पुढची जी संख्या आहे 4, त्या 4च्या पुढची संख्या कोणती येते 5. मग या दोघांचा काय करायचं, गुणाकार करून घ्यायचा. या 5 आणि 4चा काय करायचं, मग गुणाकार. 5 चोक 20, 20 25 अशा पद्धतीने त्याचं येतं. याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 मध्ये द्यायचं येतं. आपण अजून एका संख्येचं घेऊन पाहू. 65चा वर्ग काढू आपण आता. 65चा वर्ग काढताना 5 या एकक स्थानी जी काही संख्या आहे 5, 5 किती होती 25, बरोबर. आणि 6च्या पुढची संख्या कोणती येते 7, यांचा काय करायचं, गुणाकार करायचा. 7 कम 42, 42 25 हे त्याचं उत्तर असणार आहे, बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही ज्याच्या एकक स्थानी 5 असणार आहे त्याच्या वर्गांचा तुम्ही स्क्वेअर करू शकतात, सोडवू शकतात शॉर्ट ट्रिकने. पुढचा प्रश्न होता 34 नंबरचा, ती सुद्धा पदावली आहे. तुम्हाला सांगितलंय सर्वात पहिले कंस शोधायचा. त्याच्यात बी कंस मध्ये जर 2-3 कंस असतील तर सर्वात मधला जो काही कंस असेल तो पहिले सोडवायचा. तर याच्यामध्ये मधला कंस कोणता आहे, तर हा आहे, बरोबर. मी जिथे जिथे अंडरलाईन करतो ते 5 चला, हा कंस आहे. आता याच्यामध्ये बी तुम्हाला भागाकार पण दिलाय, गुणाकार पण दिलाय आणि वजाबाकी पण दिली. मग याच्यात काय करायचं, कंचे भागुबेनुसार सगळ्यात पहिले भागाकार सोडवायचा. आता भागाकार जर सोडवला तर 9 ने 36 ला भागले तर किती होते, किती उत्तर येतं, 9 चौक 36, हा 4. त्याच्यानंतर हा गुणाकार 8 मायनस 20, हे ब्रॅकेट कंप्लीट, बरोबर. आपण फक्त एवढ्या गोष्टीचा विचार करतोय बरं का, आता ह्या एवढ्याच गोष्टीचा आपण विचार करतोय, त्याच्या व्यतिरिक्त नाही. आता याच्यात काय येतं, 8 चौक किती होतात 32, 32 मायनस 20, बरोबर. आता 32 मधून 20 गेले तर किती राहिले, 12 राहतील. किती राहिले, 12. मग आता पूर्ण वरचं जे काही ते लिहून घ्यायचं, 15 मायनस 12 प्लस 3, बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की अगोदर बेरीज सोडायची का भागाकार आपलं वजाबाकी सोडवायची. पण मग इथं विषय कसा असतो, पहिले तुम्ही बेरीज किंवा वजाबाकी दोघांपैकी एक तुम्ही सोडवू शकतात. आता याच्यात काय आहे, 15 मधून 12 गेले तर किती उरले, 3 उरले, बरोबर. 3 प्लस 3, 3 3 किती होती 6. आलं का उत्तर, 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 1 नंबरचा ऑप्शन आहे 6, बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला पदावल्या सोडायच्या असतात. आता पहा इथं 65चा आपण याच्या अगोदरच काढलं त्याचं उत्तर असणार आहे 42 25, 42 25, 7 कम 42. कशा पद्धतीने काढले माहिती आहे तुम्हाला, 65चा वर्ग कशा पद्धतीने काढला आपण शॉर्ट ट्रिकने, 5चा 25, 5चा वर्ग 25 केला, त्याच्यानंतर 6च्या पुढची संख्या घेतली, 7 कम 42, असं 42 25 हे त्याचं उत्तर आलं. 36 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला, अंडर रूट 100 प्लस 21. आता काय करायचं, अंडर रूट मध्ये किती आहे 100 प्लस 21 आहे, 100 प्लस 21, बरोबर. यांचे पहिले बेरीज करून घ्यायची. अंडर रूट वरती जसं आहे तसंच राहू द्यायचं. बेरीज केली, यांना किती आले 121. आता 121 कोणाचं वर्गमूळ आहे, तर ते आहे 11चा वर्ग 121 आहे. मग इथं कुठं ऑप्शन दिसतंय का तुम्हाला, 3 नंबरचा ऑप्शन आहे 21चा वर्ग, 121चा वर्ग, सॉरी
11चा वर्ग 121 आहे. 37 नंबरचा प्रश्न होता 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? तर त्या आहेत 25. 25 ह्या 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 50 मध्ये असणाऱ्या 1 ते 50 मध्ये मूळ संख्या किती आहेत? तर त्या आहेत 15. 15 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये 25 आणि 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या असणार आहेत. आता हे सर्व मूळ संख्या मला सांगता येणार नाही इथं, तर तुम्ही ज्या काही 1 ते 100 पर्यंतच्या ज्या काही मूळ संख्या आहेत त्या सर्व तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. 38 नंबरचा प्रश्न होता सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान मूळ संख्या असणार आहे ती 2. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या असणार आहे. 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे जी एक मूळ संख्या आहे. बरोबर. पुढचा प्रश्न पाहू आपण. 39 नंबरचा प्रश्न होता 35 नैसर्गिक संख्यांच्या पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? याचा सुद्धा एक फॉर्म्युला आहे, तो मी तुम्हाला सांगतो. नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज, याचा एक फॉर्म्युला आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले शेवटची संख्या बरोबर. हा याचा नैसर्गिक संख्यांच्या बेरीजचा फुल फॉर्म्युला आहे. आता पहिली संख्या काय तुमची? पहिली संख्या असणार आहे 1 प्लस दुसरी संख्या असणार आहे 35 भागिला 2 गुणिला 35. बरोबर. 35 आणि 1 किती होतील? 36. इकडे सोडवतो मी. 36 भागिला 2 गुणिला 35. बरोबर. बे 1 बे 18 36. 18 2 36 होता. 18 गुणिले 35. मग किती येईल याचं उत्तर? 18 गुणिले 35. 18 गुणिले किती? 35. याचं उत्तर येतं 630. 18 गुणिले 35 चं उत्तर येतं 630. इथे लिहितो मी 630. ऑप्शन नंबर 2 630 हे पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे. त्याचं जे काही सूत्र आहे ते हे आहे. हे सूत्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. 40 नंबरचा प्रश्न होता खालील दिलेल्या संख्यांपैकी कोणती मूळ संख्या नाही? आता मूळ संख्या ओळखायच्या कशा हे मी तुम्हाला सांगितलं नाही, पण सांगतो. मूळ संख्या ह्या कशा असतात? ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा एकाने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. परत सांगतोय, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो किंवा एकने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. मग याच्यात मूळ संख्या कोणती? 2 आहे. 2नेच भाग जातो आणि एकाने भाग जातो, बाकी संख्यांनी भाग जात नाही. त्याच्यानंतर 3 आहे. 3ला सुद्धा 3नेच भाग जातो आणि एकाने भाग जातो. त्या ठिकाणी इथं 5 आहे. 5ला सुद्धा त्याच संख्येने 5नेच भाग जातो आणि एक या संख्येने भाग जातो. पण 9 आहे. सॉरी 9 आहे. 9ला 3ने पण भाग जातोय आणि स्वतः त्या संख्येने सुद्धा भाग जातोय आणि एकाने पण भाग जातोय. त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाहीये. बरोबर. 41 नंबरचा प्रश्न होता समजा, म्हणजे इंटेलिजंटचा प्रश्न होता तो, बुद्धिमत्तेचा. समजा कारला 8 चाके आहेत. कारला किती चाकं असतात? 4. इथे किती दिले आहेत? 8. बरोबर. रिक्षाला, पुढे प्रश्न पाहू. रिक्षाला 6 चाके आहेत. रिक्षाला किती चाके असतात? 3. इथे किती दिले आहेत? 6. आणि तर मोटरसायकलला किती चाके असतील? मोटरसायकलला किती चाके असतात? 2. आणि याच्या दुप्पट किती होतील? 4. म्हणजे ऑप्शन नंबर काय? 2 नंबर ऑप्शन 4. मोटरसायकलला किती चाके असतील? मग 4 चाके असतील. 42 नंबरचा प्रश्न होता याला काय करायचं? एका सिक्वेन्स मध्ये लिहायचं कधी पण. जर जमत नसणार ना एकदम डायरेक्ट उत्तर काढणं, तर पहिले 1000 लिहायचे, सर्वात मोठी संख्या लिहायची पहिले वरती, त्याच्यानंतर थोडी छोटी, त्याच्यापेक्षा थोडी छोटी आणि त्याच्यानंतर परत छोटी,
आणि मग यांची बेरीज करायची. आता काय होतं, 1111 त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. एकदम सोपं असतं हे प्रश्न, फक्त घाई गडबड न करता व्यवस्थित टॅकल करायचे असतात प्रश्न. 43 नंबरचा प्रश्न असणार आहे, हा सुद्धा तसाच प्रश्न आहे. आता याला आपण सोडू. 8 8 8 8 4 वेळेस 8 होता, नंतर 3 वेळेस 8 आहे, नंतर 2 वेळेस 8 आहे, सॉरी 2 वेळेस 8 आहे, 2 वेळेस 8 आहे आणि 1 वेळेस 8 आहे. बरोबर. आता काय करू आपण, डायरेक्ट किती वेळेस 8 आहे तितक्याने गुणून घ्यायचं. 1 2 3 4, 8 चौक किती होतात 32, 2 हातच्याले 3 दिले आपण. बरोबर. आता हे किती 8 आहेत, 3 8 आहेत, 8 त्रिक 24, 24 आणि 3 27, 7 हातच्याले 2, 8 दुनी 16, 16 आणि 2 18 हातच्याले 1, 8 आणि 1 9. आहे का उत्तर 98 72. ऑप्शन नंबर 1 98 72 हे उत्तर आहे. बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 44 नंबरचा प्रश्न आहे. याला जर आपण युनिट डिजिट मध्ये सॉल्व्ह केलं ना तर लवकर उत्तर येतं. सॉरी, हा प्रश्न वेगळ्या पद्धतीचा आहे. हे जे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, हा प्रश्न अशा पद्धतीचा, 13चा स्क्वेअर प्लस 14चा स्क्वेअर प्लस 15चा स्क्वेअर या पद्धतीचा आहे. हा वरचा प्रश्न मी खोडतोय. हा प्रश्न असणार आहे तो 13चा स्क्वेअर, 14चा स्क्वेअर आणि 15चा स्क्वेअर. मग यांचं काय करायचं, 13चा स्क्वेअर काय येतो 169, 14चा स्क्वेअर काय येतो 196, 15चा स्क्वेअर काय येतो 225. आता यांची काय करायची, बेरीज करायची. 9 आणि 6 15, 15 आणि 5 20, 0 हातच्याले 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 6 17, 17 18 आणि 1 19, 9 हातच्याले 1, 3 आणि 2 5, 590 त्याचं उत्तर येतं. ऑप्शन नंबर 2 590 त्याचं उत्तर येतं. स्क्वेअर तुमचे पार्ट असतील ना तर लवकर प्रश्न सुटतो, स्क्वेअर पार्ट नसणार तर प्रश्न सुटत नाही. बरोबर. 45 नंबरचा प्रश्न होता, 432 मायनस प्रश्नचिन्ह इज इक्वल टू 47. मग काय करायचं, 432 मायनस एक्स इज इक्वल टू 47. एकदम लहान मुलासारखं समजवतोय. 432 हा मायनस एक्स तिकडे जाईल म्हणजे काय येईल 47 प्लस एक्स होऊन जाईल तो. बरोबर. आता हा 47 हे इकडे प्लस मध्ये ना, इकडे येताना परत हा मायनस मध्ये होईल म्हणजे 432 मायनस 47 आपण खाली लिहून घेऊ आणि खाली त्याचं एक्सचं उत्तर काढू आपण. 12तनं 7 गेले किती राहतात 5. बरोबर. आता 12तनं 4 गेले किती राहतील 8 आणि 3तनं 3 जसं तसं 385 त्याचं उत्तर येतं. ऑप्शन नंबर 4. एक्स ची किंमत काय येते 385. 385 त्याची एक्स ची किंमत येते. 45 नंबरचा प्रश्न एकदम सोपा होता. 45 नंबर मध्ये काय होतं, 45 गुणिले 0 गुणिले 12. जिथं तुम्हाला गुणाकारामध्ये 0 दिसला त्याचं उत्तर तुमचं 0च असतं. कितीही मोठी संख्या येऊ द्या, म्हणजे तुमची जर समजा 946 गुणिले 0 तर याचं उत्तर सुद्धा तुमचं 0 येणार आहे. कितीही मोठी संख्या असू द्या, आजूबाजूला कितीही गुणाकार असू द्या, 0 जर आला तर त्याचं उत्तर काय येईल 0 येईल. न पाहता टिक करून द्यायचं. 47 नंबरचा प्रश्न होता, 23 चा वर्ग किती. तर 23 चा वर्ग किती होता सांगा वर्ग पटापट कमेंट्स मध्ये सांगाल की सांगू. 23 चा वर्ग किती होता, तर 23 चा वर्ग किती होता 529. कमेंट्स मध्ये उत्तर देत चालायचे, जर विचारलं ना तर कमेंट्स मध्ये उत्तर देत चालत. 48 नंबरचा प्रश्न होता, 7 चा घन किती. आता तुम्हाला घन वर्ग हे ज्या गोष्टी आहेत, आता तुमचे जवळपास वर्ग जे आहेत ना ते 1 ते 30 पर्यंत पाठ असले पाहिजे. वर्ग 1 ते 30, घन 1 ते 20 आणि पाढे 1 ते 30 पर्यंतचे. वर्ग किती 1 ते 30, घन 1 ते 20, पाढे 1 ते 30 पर्यंत पाठच असले पाहिजे. बरोबर.
आता 7चा घन काय आहे, तर 7चा घन आहे 343. ऑप्शन नंबर 3 343. 49 नंबरचा प्रश्न होता. पॉइंट मध्ये जे काही असतं ना ते तुम्हाला सांगतो मी. याची एकदम शॉर्ट मध्ये एकदम उत्तर निघत जाईल, पटकन उत्तर निघत जाईल याचं. आता जसं काही 0.03 गुणिला 0.03 गुणिला 0.03. आता हे जे पॉइंट मधले जे आहेत ना ते काढून टाकायचे आणि फक्त संख्या लक्षात घ्यायची. संख्या काय लक्षात घ्यायची, 3 गुणिले 3 गुणिले 3. आता 3 गुणिले 3 एवढंच लक्षात घ्यायचं. आता 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. याचं किती आले, 27. आत्ता मोजायचे पॉइंट किती होते. आता हा 1 2 3 4 5 6 6 पॉइंट होते. मग 6 घरं मोजायचे, 1 2 3 4 5 6. मग इथं पॉइंट ठेवून परत 0 देऊन द्यायचं. कुठे आहे उत्तर, ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. 4 0 27. बरोबर. या पद्धतीने हे गणित सोडवायचं असतं. 50 नंबरचा 5चा घन तुम्हाला विचारलेला होता. 5चा घन काय येतो, तर 5चा घन येतो 125. अशा पद्धतीने आपण आज किती प्रश्न पाहिले, 50 प्रश्न पाहिले. आता तुम्हाला आज तुम्हाला 50च प्रश्नांची तुम्हाला हे भेटणार आहे व्हिडिओचं एक्सप्लेनेशन. उद्यापासून आपण जवळपास 100 म्हणजे सकाळी 50 9 वाजेला आणि संध्याकाळी 50 5 वाजेला अशा पद्धतीने. आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला टेस्ट तुम्हाला अगोदर भेटून जात जाईल. 1-1.5 तासा अगोदर, 1 तासा अगोदर तुम्हाला टेस्ट मिळत जाईल. जसं आता 8 वाजेला टेलिग्राम चॅनलला आपण एक PDF टाकत जाऊ. बरोबर. सकाळी 8 वाजता PDF टाकली की 9 वाजेला तुम्हाला युट्यूबला लेक्चर भेटत जाईल. म्हणजे युट्यूबला तुम्हाला ते एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटून जात जाईल. बरोबर. त्याच्यानंतर संध्याकाळी 4ला PDF आणि मग 5 वाजता तुम्हाला परत युट्यूबला एक्सप्लेनेशन. अशा पद्धतीने आपण हे जी काही 10,000 प्रश्नांची सिरीज आहे ती चालू ठेवणार आहोत. तुम्हाला जर मस्त वाटलं असेल लेक्चर तर नक्कीच कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि इतर मित्रांपर्यंत पाठवायला विसरू नका. कारण की आता जो चान्स आहे पोलीस भरतीचा तो नाहीये. जसं निवडणुका 5 वर्षांनी येतात त्याच पद्धतीने पोलीस भरती सुद्धा 5 वर्षांनी येते. बरोबर. तर त्याच्यामुळे आलेली संधीचं सोनं करणं हे तुमचं काम आहे. आणि माझं काम एवढंच आहे की तुम्हाला त्या संधीपर्यंत घेऊन जाणं हेच माझं काम आहे. बरोबर. तर मग आता सर्वांनी जेवढे प्रश्न मी दिलेले आहेत 50 तर ते एक वेळेस तुम्ही PDF मधून सोडून घ्यायचे आहेत. त्याचं जे काही डिटेल अनालिसिस आपण घेतलं ते तुम्ही एका वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आणि माझं तर मत असं आहे की तुम्ही एक सेपरेट वही तयार करा आणि त्या वहीमध्ये काय करा, आपण जे काही टेस्ट टाकतो सकाळी ती टेस्ट सोडवायची. सोडवल्यानंतर त्याचे प्रश्न लिहा किंवा त्याचं नुसतं एक्सप्लेनेशन पण लिहिलं ती प्रश्नपत्रिका तुमच्याजवळ राहू द्यायची, वरती नाव टाकून द्यायचं आणि तशा पद्धतीने तुम्ही चालू ठेवायची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.